नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चवीला भन्नाट असे समोसे कसे करायचे ते बघणार आहेत. तर नेहमीपेक्षा समोसा जो आहे तो आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने केला आहे. तर बघा, समोसा अगदी खुसखुशीत झालेला आहे. वरचं जे आवरण आहे ते खुसखुशीत झालं आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेलं नाही. आणि दोन्ही बाजूने सुद्धा समोसा आपला खूप छान असा तळलेला आहे. यामुळे वरचं जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत तयार झालं आहे. तर बघा, एक समोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी वरचं आवरण खुसखुशीत झालेलं आहे आणि यामध्ये आज आपण बटाटा न वापरता ओला हरभरा जो असतो, म्हणजे जो ढाळा असतो किंवा ढाळ्याचे जे घाटे असतात ते वापरून आज आपण इथे समोसा बनवलेला आहे. तर चवीला इतका भन्नाट झालेला आहे. जे बटाट्याचे समोसे असतात ना, त्यापेक्षा सुद्धा याची चव थोडीशी वेगळी आहे, पण खायला खूपच छान लागतो. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 2 वाट्या मैदा घेतला आहे. तर मैदा तुम्हाला किती घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला किती समोसे बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही मैद्याचं प्रमाण घेऊ शकता. 2 वाटी मैदा स्वच्छ चाळणीने चाळून घेतला, कारण यामध्ये बऱ्याच आळ्या वगैरे असतात, तर त्या आपण चाळणीने व्यवस्थित चाळून घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एक मोठा चमचा ओवा टाकला आहे. ओव्यामुळे वरचं जे आवरण आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहेत. कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की समोसा आपला अगदी खुसखुशीत तयार होतो. आता बघा, तेल खूप गरम आहे, तर यामध्ये लगेच हात घालायचा नाही. सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेलाचं मोहन या पिठाला चांगलं बसलं की समोसे अगदी खुसखुशीत तयार होतात आणि चवीला सुद्धा खूपच छान होतात. आता बघा, चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं. तर आता हाताने हे पीठ जे आहे ते चांगलं मिक्स करून घेते. तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित बसलं की समोसे सुद्धा चांगले होतात. तर हाताने चांगलं आपल्याला पीठ जे आहे ते चोळून घ्यायचं आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बाजूची घंटीवर क्लिक करा. आता बघा, जे तेल आहे ते चांगलं पिठाला आपण चोळून घेतलं आणि त्याची चांगली मूठसुद्धा वळली जात आहे. आता लगेच आपण पीठ मळून घेऊयात. आता पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पिठाचा अगदी सैलसर असा गोळा मळून तयार करूयात. तर एकाच वेळी आपल्याला जास्तसुद्धा पाणी टाकायचं नाही. अगदी लागेल तसंच पाणी टाकतच हा पिठाचा गोळा तयार करायचा. पीठ आपल्याला अगदी पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. अगदी सैलसर असा गोळा आपण मळून तयार केला आहे. तर परत हाताने मी त्याला छान असं मऊ करून घेते. मैदा जेवढा जास्त मळेल ना, तेवढं जे आपले कोणताही पदार्थ असो अगदी खुसखुशीत तयार होतो. तर हाताने त्याला छान असं मऊ करून घेते. आता पीठ आपलं छान असं मळून झालं की यावर आता आपण ज्यामध्ये आपण तेलाचं मोहन तयार केलं होतं त्याला थोडंसं तेल आहे, तर ते तेल जे आहे ते मी या पिठावरती लावून घेणार आहे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक 15 ते 20 मिनिट हे पीठ आपल्याला छान असं रेस्ट होऊ द्यायचं आहे. तोवर आपण जे समोस्याच्या मध्ये सारण आहे त्याची तयारी करूयात. तर इथे मी 1 वाटी ओले हरभरे घेतले आहेत. म्हणजे जो ढाळा असतो त्याचे बी काढून घेतले आहेत. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. कढई हलकीशी गरम झाली की हे चणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला या ढाळ्यामधले बी काढले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे छान असे आपण भाजून घेऊयात. आता भाजून घ्यायचं कारण म्हणजे यामध्ये जो कच्चेपणा असतो तो निघून जावा, यासाठी आपण अगदी एक 2 ते 3 मिनिट छान असं भाजून घेऊयात. भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. आता बघा, अगदी मंद आचेवर छान भाजून घ्यायचं. आणि आता हे हरभरे भाजले हे कसं समजायचं, तर हरभरे भाजले की त्यावर थोडेसे काळे डाग येतात. आता हरभरे आपले छान असे भाजून झाले की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या.
7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि हिरवी मिरची, लसूण या हरभऱ्यासोबतच भाजून घेऊयात. यामुळे याची चव अजून वाढते. हवं तर तुम्ही बाजूला सुद्धा हा ठेचा करून घेऊ शकता. आता हे जे हरभरे आहेत ते आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. तर पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत. इथे बघा आपले जे हरभरे आहेत ते पूर्णपणे थंडगार झाले आहेत. आता याचं लगेच आपण वाटण करून घेऊयात. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं. त्यामध्ये हे ओले हरभरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आता तुम्ही हवं तर धने, बडीशोप सुद्धा टाकू शकता, पण त्याची मी पावडर आहे म्हणून यामध्ये काहीच टाकणार नाही. आता याचं आपण एकदम बारीक असं वाटण करून घेऊयात. इथे बघा ओल्या हरभऱ्याचं छान असं एकदम बारीक आपण वाटण करून घेतलं. वाटण जर अगदी दरदरीत जरी असेल ना तरी चालतं, पण इथे मी अगदी बारीक असं वाटण करून घेतलं आहे. आता हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. आता जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण जे ओल्या हरभऱ्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा अगदी मंद आचेवर गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून हे मिश्रण आपण परतून घेऊयात. आता मिश्रण छान असं परतून घेतलं की त्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर टाकायची. जर तुमच्याकडे धने पावडर नसेल तर तुम्ही अख्खे धणे सुद्धा यामध्ये टाकू शकता. 1 चमचा तीळ टाकून घ्यायचं. 1 चमचा जिरेपूड टाकायची आणि 1 चमचा इथे मी चाट मसाला टाकलेला आहे. तर चाट मसाल्यामुळे आपल्या जे मधलं जे सारण आहे त्याला खूप छान अशी चव येते. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता. आता हे सर्व सुके मसाले जे आहेत ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर आपले मसाले खाली करपले जाऊ नये त्यासाठी अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला. अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून परत हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवली आहे. जर हाय फ्लेमवर तुम्ही हे सारण तयार केलं तर जो आपला हे सारण आहे ते करपण्याची सुद्धा शक्यता असते. आता बघा आपलं सारण छान असं मिक्स झालेलं आहे. हे सारण आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता सारण आपण थंड करण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत आता बघा इकडे आपलं पीठ सुद्धा छान असं रेस्ट झालेलं आहे. तर हे पीठ परत आपण हाताने छान असं मळून घेऊयात. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा आपण पीठ हाताने छान असं मऊ करून घेतलं आणि हे जे सारण आहे ते सुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे. आता लगेच आपण याचे समोसे बनवून घेऊयात. तर इथे मी पिठाचा अगदी लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा करून घेतला. आणि आता याची आपल्याला एक छोटी पारी लाटून घ्यायची आहे. म्हणजेच अगदी एक छोटी आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो ना तशी पुरी लाटून घ्यायची आहे. आता बघा पुरी लाटत असतानाही जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही किंवा अगदीच पातळ सुद्धा करायची नाही. मीडियम आकारामध्ये ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे बघा आपली ही पुरी पूर्णपणे लाटून झालेली आहे. आता लगेच आपण याचे समोसे बनवूयात. तर इथे माझ्याकडे समोसा बनवण्याचा हा साचा आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा साचा नसेल तर तुम्ही हातावर सुद्धा हा समोसा बनवून घेऊ शकता. आता या साच्यामध्ये ही पुरी ठेवून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला हे जे आपण ओल्या हरभऱ्याचं सारण तयार केलं होतं ते सारण ठेवून घ्यायचं आहे. आणि आता याच्या कडा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. तर तिन्ही बाजूने चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं पीठ आलेलं आहे ते आपण काढून घेणार आहेत.
तुम्ही हवं तर साधी चपाती लाटून सुद्धा त्याचा समोसा बनवू शकता, पण माझ्याकडे असा समोशाचा साचा आहे, त्यामुळे मी या साच्यामध्येच हे समोसे करून घेते. एक्स्ट्राचं पीठसुद्धा आपण काढून घेतलं आणि आता बघा आपण साच्यातून हा समोसा काढून घेतला. बघा आपला एकदम छोटासा आणि किती मस्त असा समोसा बनवून तयार झालेला आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे. आणि आता अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा समोसे असेच बनवून घेऊयात. इथे बघा आपण 2 ते 3 समोसे बनवून घेतले. आता लगेच हे समोसे आपण तळून घेऊयात. आता समोसे तळण्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता समोसे तळत असताना महत्त्वाची टिप्स म्हणजे समोसे आपल्याला अगदी मंद आचेवर समोसे तळायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर हे समोसे तळलात तर ते वरचं जे आवरण आहे ते पटकन त्याला गोल्डन रंग तर येतो, पण ते मध्ये तसंच कच्चे राहतात. अगदी मंद आचेवर हे समोसे आपल्याला तळायचे आहेत. आता तेलामध्ये समोसे सोडले की एका बाजूने 1 ते 1.5 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 1 ते 1.5 मिनिट असं करून आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत समोसा तळून घ्यायचा आहे. तर समोसा आपल्याला पलटवण्याची लगेच घाई करायची नाही. एका बाजूने छान असा तळून घ्यायचा. आता बघा एका बाजूने तळला की दुसरी बाजू आपण पलटवून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान असा समोसा आपण तळून घेऊयात. अगदी मंद आचेवर हे समोसे तळायचे आहेत. जेवढं तुम्ही मंद आचेवर समोसे तळचाल तेवढेच समोसे आपले खूप छान होतात. जर तुम्ही समोसे तळत असताना घाई केली तर समोसे अजिबात चांगले तळणार नाहीत, ते तसेच कच्चे राहतील. इथे बघा समोसे आपले तळून झालेले आहेत. आता लगेच आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. तर बघा समोस्याला रंग तर खूपच छान आलेला आहे आणि आपले समोसे खूप छान तयार झाले आहेत. तर इथे आपण हे पहिली बॅच अशी तळून घेतली. तर अशा प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा समोसे असेच बनवून घेऊयात आणि समोसे तळून घेऊयात. इथे मी सर्व समोसे बनवून घेतले आहेत. आता हा जो समोसा आहे तो तुम्ही सॉस बरोबर खा किंवा आंबट गोड जी चटणी असते त्याबरोबर सुद्धा खायला खूपच छान लागतो. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने समोसे बनवले आहेत. नेहमी तर आपण बटाट्याचे समोसे बनवतो, पण हे ओले हरभरे वापरून आज समोसा केलेला आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा आता हे जोपर्यंत हरभऱ्याचं सीझन आहे तोपर्यंत अशाच प्रकारचे समोसे नक्की करून बघा आणि तुमचे समोसे कसे झाले होते ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.